नमस्कार शेतकरी मित्रांनो. ऐन उन्हाळी हंगामात जे आहे महावितरणने शेतकऱ्यांना विजेचा एक मोठा शॉक या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्यावरती कोणताही न्यूज चॅनल कोणीही बोलायला तयार नाहीये. त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, एप्रिल महिन्यात जे आहे महावितरणमार्फत जी-आर काढून मे आणि जून महिन्यात शेतकऱ्यांना 8 तासाची जी आहे कृषी वीज जी आहे ती पुरवली जाईल, या संदर्भात जी-आर काढण्यात आला होता. परंतु आता ऐन मे महिन्यात उन्हाळी हंगाम चालू असताना शेतकऱ्यांना जे आहे 8 तासाची वीज यांनी अचानक कमी करून 6 तास काही ठिकाणी केली आणि काही ठिकाणी 6 तासांवरून ही जी वीज आहे ती 4 तासांपर्यंत यांनी नेलेली आहे. त्याचबरोबर यांनी वेगवेगळ्या शिफ्ट या ठिकाणी पाडलेल्या आहेत. शिफ्ट देखील हे अचानक बदलत्यात. पहिल्या ज्या शिफ्ट होत्या मॉर्निंग शिफ्ट, इव्हनिंग, नाईट शिफ्ट सगळ्या शिफ्टमध्ये शेतकरी जसं-जसं आपापलं भरणं करत होते. परंतु हे लोकं अचानक जे आहे शिफ्ट बदलत आहेत आणि टाईम देखील कमी करत आहेत. त्या 4 तासाच्या लाईटमध्ये देखील हे 10-10, 15 मिनिटं लोड शेडिंग किंवा काही कारणं सांगून डीपी खराब झाला, अमुक खराब झालं, तमुक खराब झालं, हे सांगून जे आहे हे 15-15, 20-20 मिनिटं, 1-1 तास जे आहे लाईट कट करत आहेत आणि शेतकऱ्यांचा भरण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होत आहे. आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी अनेक घोषणा या ठिकाणी केल्या होत्या. अमुक योजना, तमुक योजना, एजी सोलार योजना, मुख्यमंत्री सोलार कृषी वाहिनी अशा बऱ्याच योजना या ठिकाणी केल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं, तर शेतकऱ्यांना भरण्याच्या अत्यंत अडचणी या ठिकाणी येत आहेत आणि हे जे आहे लाईटचे टायमिंग जे देखील यांनी खूप वेळा चेंज केले आणि अवर्स देखील कमी केले. अशा प्रकारे शेतकऱ्यांची यांनी दयनीय अवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर राज्य शासनामार्फत कृषी वीज जी आहे ती मोफत करण्यात आली होती. परंतु याचा गैरफायदा देखील हे महावितरण या ठिकाणी घेत येताना आपल्याला दिसत आहे. ही जी कृषी बिलं जी आहेत ती माफक जी बिल आपण ॲक्चुअल वापरतोय त्यासाठी आहे. जी विहीर तुम्ही ॲक्चुअल वापरताय त्यासाठी आहे. परंतु महावितरण या ठिकाणी काय करते, काही विहिरी ज्या आहेत बंद पडलेल्या आहेत. खूप जुन्या विहिरी आहेत. 1-1, 2-2, 3-3 वर्षापासून या विहिरी बंद आहेत. परंतु त्या विहिरींवरती देखील 10-10, 15-15 हजार रुपयांची बिलं हे महावितरण राज्य शासनाकडून उकळत आहे आणि एवढं सगळं करून देखील शेतकऱ्यांना ॲट 8 तासाची जी वीज ठरली होती, ती वीज या ठिकाणी महावितरण पुरवताना आपल्याला दिसून येत नाहीये. त्यामध्ये खूप सारे अडचणी यांनी आणून ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी सौर कृषी पंप योजना या ठिकाणी आणली होती. परंतु त्या सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांनी 6-6, 8-8 महिने झाले पैसे भरलेत. काहींनी कंपन्या देखील निवडून 3-3, 4-4 महिने झालेत. परंतु त्या कंपन्या देखील शेतकऱ्यांना लवकर जो आहे हा कृषी पंप हा उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऐन उन्हाळ्यातील हंगामात खूप साऱ्या अडचणी शेतकऱ्यांना या ठिकाणी भोगाव्या लागत आहेत. या व्हिडिओमार्फत माझी सरकारला देखील एक नम्र विनंती आहे आणि महावितरणला देखील नम्र विनंती आहे. शेतकऱ्यांना ह्या ज्या अडचणी होत आहेत, त्यावरती लवकरात लवकर या ठिकाणी तोडगा काढण्यात यावा आणि शेतकऱ्यांना कमीत कमी 8 तास तरी कृषी वीज या ठिकाणी पुरवण्यात यावी आणि ते जर पॉसिबल होत नसेल, तर सौर पंपासाठी ज्यांनी पैसे भरलेत त्यांना लवकरात लवकर सौर पंप उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्यांना जे आहे भरण्याच्या अडचणी येणार नाहीत आणि त्यांना शेती करण्यात अडचणी येणार नाहीत. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.